म्हणजे विजयनगर साम्राज्य जे होतं ते हं. जवळजवळ आपल्या इथे दाभोळ नावाचं जे बंदर आहे, ओके. त्या दाभोळ बंदरापर्यंत पसरलेलं होतं. हं. आणि दाभोळ हे बंदर सुद्धा त्यांच्याकडे होतं. तर हा सगळा प्रदेश जो त्यांच्याकडे होता, ह्याच्याशी संबंधित माहिती एका बखर पण नाही म्हणता येणार आपण त्याला, पण एक अंजनवेलची वहिवाट नावाचं एक एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तक पण नाही, एक नोट्स अशा लिहून ठेवल्या होत्या एका व्यक्तीनी. आणि दत्तोपंत पोद्दार नावाचे मोठे अभ्यासक होऊन हं. गेले पुण्यामध्ये. आमच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे अनेक वर्ष ते अध्यक्ष होते. आणि प्रचंड मोठा अभ्यास होता त्यांचा आणि प्रसिद्ध होते अभ्यासक म्हणून सगळीकडे. त्यांच्या एका मित्राचं पुण्यामध्ये दुकान होतं, तपकिरीचं दुकान होतं. ओके. आणि ते हे अंजनवेलची वहिवाट हे जे कागद आहेत, ते त्यांच्या मित्राच्या दुकानात पुड्या बांधायला म्हणून ते कागद आलेले होते. अच्छा. त्यामुळे तर ओके. ते काहीतरी मोडी कागद वगैरे दिसले आणि त्यांच्या मित्राला लक्षात आलं, की अरे हे काहीतरी मोडी आहे आणि हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं, की असे-असे काहीतरी वेगळे कागद आहेत आमच्या इथे. बरं. तर बघा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर घेऊन जावा, नाहीतर मी आपलं बांधणार पुढे त्याच्या असं. तर ओके. तर त्यांनी पाहिले आणि त्यांनी प्रसिद्ध केले. मंडळाच्या आमच्या त्रैमासिकात अंजनवेलची वहिवाट नावाचं एक 100 वर्षापूर्वीच त्यांनी प्रसिद्ध केले ते कागद. एक 60-70 पानाची ती वहिवाट आहे. वहिवाट म्हणजे काय, की त्या सगळ्या परिसरामध्ये अंजनवेल म्हणजे काय, तर आजचा गोपाळगड जो भाग आहे किंवा आपण गुहागर, हं, चिपळूण हं, हा हं. भाग आहे, त्याला अंजनवेल असं म्हटलं जायचं. त्या अंजनवेलची वहिवाट म्हणजे तिथली वहिवाट कोणाकडे होती? अगदी विजयनगरपासून ते नंतर शिवाजी महाराजांपर्यंत कोणाकोणाचं राज्य त्या भागामध्ये होतं किंवा तो ओके. प्रदेश कोणाच्या ताब्यात होता, तिथले कोणी अधिकारी कोण होते, याची एक त्रोटक माहिती त्या वहिवाटीमध्ये दिली होती. बखरीसारखीच म्हणू आपण ती. हं. पण खूप लेट होती तशी ती. म्हणजे अगदी 19व्या शतकात लिहिलेली वगैरे ती होती त्यामध्ये. म्हणजे 1800 काही समथिंग असेल, त्याच्यावर डेट तशी नाहीये त्यामुळे. पण ती उशिराची असल्या कारणामुळे अनेक अभ्यासकांनी ती दुर्लक्षित केलेली होती.